हॅलो गायस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे तुम्ही सर्व? तर आजचा ब्लॉग हा मॉडिफिकेशनवरती असणार आहे. जे बाईकचे हँडल चेंज करणार आहे मी. जरा आपलं जे R15चं हँडल येतं ते हँडल इन्स्टॉल करायचे आहे. त्याचं हँडल कसा वगैरे काय फिट करायचं ते सर्व तर फिक्स झालेलं आहे. तर त्याचा एक जो पार्ट आहे तो मिळत नाही, त्यामुळे जुगाड करावा लागणार आहे. तर चला मग ब्लॉगमध्ये असेच बनून राहा. कसं काय हँडल फिटिंग वगैरे होणार आहे ते मी तुम्हाला आज दाखवीनच. तर आधी मी गाडी गॅरेजला नेतो. तिथे जो पहिला एक पार्ट आहे ते जो हँडल रेजर येतं R15चं ते इन्स्टॉल करायचं आहे. त्याच्या बाजूला स्पेअर पार्टचे दुकान आहे, तर त्यांना मी हँडल R15चे ऑर्डर करायला सांगितले होते. ते एक अर्ध्या तासाने देतो बोलले. वर टाकू काय? हँडल देतो बोलेत अर्ध्या तासात, तोपर्यंत हे लावून घेतलेलं असतं. मग हे इन्स्टॉल करून घेतलेले असते तोपर्यंत. हे वाढवून घेतलेलं असते तोपर्यंत. आहे बॅगेत. ना बॅगेत आहे माझ्याकडे. हँडल आलं, देतो बोले अर्ध्या तासात. साईडला करायचं ना. तो एक मधला पार्ट भेटत नाही, फक्त हँडलच्या मध्ये येतो ना तो. आपल्याला काय करायला लागेल, इथे होल पाडायला लागेल फक्त. होल पाडायला लागेल. आधी मला जरा तुझं बघितलेलं जरा व्हिडिओ दाव जरा कसं पाडायचं. इथून लूज केलास ना. बघू शकता आपल्याला जर R15चा हँडल बार बसवायचा असेल तर पहिला 4 पेरियास ओपन करावं लागतं. आणि एक्सपिरियन्स माणसाकडे जाऊन तुम्ही हे काम करून घ्यावे, हेच मी सांगेन. गाडी पूर्ण खोललेली आहे आता पुढून. तो पार्ट दाखव जरा. हा तो पार्ट आहे ज्याला होल पाडायचे आहेत. आता इथे असे 2 होल पडतील हँडल लॉक होण्यासाठी.
बघू शकता आता फक्त जो मेन पार्ट कट करायचा तो कट करायचं काम चालू आहे. रत्नागिरीत तिथेच कट करून भेटत नव्हतं, शेवटी या काकांनी आम्हाला आता मदत केली आहे पार्ट कट करायला. तुझा माझी व्हिडिओ बनवतात काय या हा मग काय. आईला म्हणजे हवा करून घेतली बघा कामं वाढतील मग तुमच्याकडे मिस्त्रीची. तर गॅस बघू शकता हँडल आम्ही फिट केलेला आहे. आता फक्त स्विचेस वगैरे इन्स्टॉल करायचे आहेत आणि स्टॉक हँडल काढून टाकायचं आहे. मग आता टायर फिटिंग करायचं आहे. आता तर गॅस हँडल वगैरे सर्व फिटिंग करून झालेलं आहे. आता फक्त हेड फिट करायचं इथे. तो जरा ॲक्सिलेटर केबलचा प्रॉब्लेम येत असल्यामुळे थोडा गॅप ठेवून एवढ्या हाईटला तो फिट करणार आहे आता आम्ही. बाकी सर्व काम ऑलमोस्ट झालेलं आहे. हां तर वेळेस काल मी हँडल फिटिंग केल्यानंतर ब्लॉग बनवलं नाही, कारण का खूप काळोख झाला होता आणि तुम्हाला काय समजलंसुद्धा नसतं. तर ब्लॉग आज कंटिन्यू करतो तोच मी. तर बघू शकता तुम्ही गाडीचा ही पोझिशन कशी दिसते आता हँडलची. हँडल फिट करण्यासाठी मला R15V4चे जे हँडल रेझर येतात ते इन्स्टॉल करायला लागले. ते इन्स्टॉल करून मग V4चा हँडल बसवावं लागलं आहे आणि इथून थोडा ग्राइंडरने पार्ट कट करावं लागलं. आणि ॲक्सिलेटर केबल अडकत होती, त्याच्यामुळे इथे एक एक्सटेन्शन देऊन मीटर थोडा पुढे घेतलेला आहे. आणि आता मी बाकीचं जे काम राहिलं आहे गाडीचे, म्हणजे जे स्विच वगैरे इन्स्टॉल करायचे आहेत, तर त्यासाठी मी जात आहे. तर हँडल बारचा तसा काही इश्यू नाही, फक्त ॲग्रेसिव्ह पोझिशन झाली आहे थोडी. सेम R15 सारखी पोझिशन झाली आहे, वाकून चालवायला लागते, त्यामुळे बॅक पेन वगैरे जरा होईल. स्विच लगाने R15 का हँडल डाला कली वो गैरेज वाला रत्नागिरी ऑटोमोबाइल्स के बाजू में गैरेज वाले देख, उसने उसके पास ही गाड़ी खोलता हूँ मैं, बाकी सर्व्हिसिंग वगैरे. काय आता मी दुकानात आलो आहे, स्विच वगैरे इन्स्टॉल करायचं आहे. गाडीमध्ये जेवढी सुद्धा लाइटिंग वायरिंग केलेली आहे ते येणे केलेली आहे. तर गाइस बाईकचे स्विच तर इन्स्टॉल करून झालेत आता, आणि हा जो पार्ट होता तो पण मी फिट करून घेतला त्याच्याकडून परत, कारण काही त्यामध्ये रॉड टाकून मग नंतर मोबाईल होल्डर वगैरे त्यावर ॲडजस्ट करता येईल. 2 स्विच इथे लावलेत आणि हा जो स्विच इथे होता तो इथे लावला आणि दुसरा होता तो इथे लावला फॉग लाईटचा.
तर guys, मी हा ब्लॉग आता इथेच एंड करतोय आणि आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. माझे पुढचे ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.